19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या अंगाखांद्यावर सनई चौघडे वाजत होते. पण हा केवळ एका राजाचा जन्म नव्हता, तर पुढच्या कित्येक पिढ्यांच्या स्वातंत्र्याचा जन्म होता. जेव्हा महाराष्ट्र 5 पातशहांच्या टाचेखाली चिरडलं जात होतं, तेव्हा एक माऊली शिवनेरीवर स्वराज्याचं स्वप्न विणत होती. जिजाऊंनी शिवबांना फक्त युद्धकला शिकवली नाही, तर त्यांना न्याय आणि नीती शिकवली. परस्त्री माते समान हा संस्कार शिवनेरीच्या मातीतच रुजला होता. हा राजा केवळ तलवारीच्या जोरावर मोठा झाला नाही, त्यांनी डोंगर दऱ्यातल्या साध्या माणसांना मावळा बनवलं. जगातील पहिला गनिमी कावा आणि जलदुर्ग उभारणारा हा राजा मॅनेजमेंटचा गुरु होता. रायगडावरचं ते सिंहासन हे केवळ सत्तेचं प्रतीक नव्हतं, तर ते रयतेच्या विश्वासाचं केंद्र होतं. आज 350 वर्षांनंतरही आपण शिवजयंती साजरी करतो, कारण शिवरायांनी केवळ राज्य निर्माण केलं नाही, तर त्यांनी माणसांची मनं जिंकली. आजच्या 21व्या शतकात जर आपल्याला प्रगती करायची असेल, तर महाराजांची तलवार नाही, तर त्यांचे विचार हातात घेण्याची गरज आहे. ज्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान आहे, त्यांच्यासाठी शिवराय हे केवळ नाव नाही, तर तो एक श्वास आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. जोपर्यंत सूर्याचं तेज या धरणीवर आहे, जोपर्यंत सह्याद्रीचे कडे वाऱ्याशी झुंज देत उभे आहेत, तोपर्यंत या विश्वाचा श्वास एकच असेल. तुमच्या श्वासाचं नाव शिवराय, आमच्या ध्यासाचं नाव शिवराय आणि या अखंड स्वराज्याच्या विश्वासाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज.